हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी शाबूचे तांदूळ घेतलेले आहेत. हे अर्धा किलो शाबूचे तांदूळ आहेत. हे शाबूचे तांदूळ मी छान भाजून घेतलेत बघा, असे गवाळ गवाळ. तर आता आपण हे साईडला ठेवूया आणि साहित्य तुम्हाला दाखवते. इथे मी वरई घेतलेली, पावशर वरई आहे ही पण मी गवाळ गवाळ भाजून घेतलेली आहे बघा. आणि त्यानंतर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, एक वाटी भरून, छोटी वाटी आहे ही. पाहू शकता तुम्ही, शेंगदाणे पण मी भाजून घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर इथे 2 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत बघा. आपल्याला आता काय करायचं, मिक्सरचं भांडं मी घेतलं इथे आणि त्याच्यामध्ये मी शाबूचे तांदूळ हे थोडे थोडे करून बारीक करून घेणार आहे पीठ एकदम. जेवढे बसन तेवढेच आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचेत. तर आता हे बारीक करून घेऊया मिक्सरला फिरून आपण. तर पाहू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने ह्याची एकदम पावडर बारीक करून घ्यायची आपल्याला. तर सर्व शाबूचे तांदूळ मी असंच बारीक वाटून घेणार आहे. छान बारीक झालेले आहे बघा एकदम. सर्व शाबूचे तांदूळ मी सगळं बघा वाटून घेतलेलं आहे मिक्सरला छान. तर हे साईडला ठेवूया. आणि ही वरई मी घेतलेली ना पावशर, ती पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आणि ती पण बारीक वाटून घ्यायची, पावडर करून घ्यायची त्याची पण. एकदम नाही बसणार, आपल्याला 2 वेळा ही वाटून घ्यायला लागेल बघा. तर छान बारीक झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर ही पण आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायची. त्याच पद्धतीने दुसरी राहिलेली थोडी आपण ती पण बारीक करून घेऊया. ते छान आपली वरई बघा वाटून झालेली आहे छान बारीक करून. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला प्रत्येक मी काय काय करते ते सर्व तुम्हाला समजेल बघा. त्यानंतर आपल्याला इथे शेंगदाणे मी एकदम बारीक करून घ्यायचे, हे पण आपल्याला. जाडे जाडे ठेवायचे नाही, एकदम पीठ करायचे बघा शेंगदाण्याचं पण. पाहू शकता अशा पद्धतीने. आणि हे पण आपल्याला बाउलमध्ये टाकून घ्यायचे. ते इथे हे साईडला ठेवूया. आणि मी हे 2 बटाटे घेतलेले उकडलेले, त्याची आपल्याला ही साल काढून घ्यायची बघा वरची. मैत्रिणींनो, ही उपासाची रेसिपी आहे ही. तुम्ही उपासाला ही रेसिपी करून पहा, खूप छान होती. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बटाट्याची साल काढून घ्यायची बघा. बटाटा आपला छान मस्त उकडलेला आहे बघा. तर हा बटाटा आपल्याला काय करायचं आहे, छोटी किसणी घ्यायची आपल्याला, अद्रक किसायची आणि त्याने आपल्याला
ह्यो बटाटा छान किसून घ्यायचा आहे बघा। आपण जर तसंच हे कुस्करून टाकला ना तर त्याच्या काय काय म्हणजे हे राहतात, फोडी राहतात, त्याच्यामुळे असं बारीक करून टाकायचं आहे। छान किसल्या जातोय बघा पटापट। मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी केली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून सांगा। छान छान कमेंट करा, आवडलं तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा। तर पाहू शकता आपला बटाटा छान बारीक किसून झालेला आहे बघा। त्यानंतर आता हे साईडला ठेवूया आणि इथे एक ताट घेतले, मी मोठं ताट घेतले। त्या ताटामध्ये आपण जे वाटलं होतं सर्व शेंगदाणे, वरई आणि शाबूचे तांदूळ ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचेत आपल्याला ताटामध्ये सर्व। आणि थोडंसं आपल्याला खाली ते शाबूचे तांदळाचे पीठ ठेवायचे, नंतर आपल्याला ते लागणार आहे। इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा। त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला। मैत्रिणींनो, टाइम बिलकुल पण लागत नाही, अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि खूप छान होती, तुम्ही एकदा करून बघा। ते सर्व छान मिक्स झालेलं आहे आपलं। हे 2 बटाटे मी इथे किसून घेतले होते ते ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचेत बघा। आणि हे बटाटे पण आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचेत, छान चोळून घ्यायचे। थोडंसं मीठ टाकूया आपण बटाट्यावर आणि हे सर्व छान परत चांगलं मिक्स करून घ्यायचे बघा। सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो। मिक्स छान करून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे। आपण जसं चपात्याला पीठ मळतो भाकरीला त्या पद्धतीने इथे पीठ मळून घ्यायचे बघा आपल्याला। पाणी एकदम ओतू नका, नाही तर आपलं सगळं हे पातळ होऊन जाईल पीठ। थोडं थोडं करूनच टाकायचे पाणी आणि मळून घ्यायचे आपल्याला। तर पाहू शकता मैत्रिणींनो, छान गोळा मी त्याचा मळून घेतलेला आहे आणि एका बाउलमध्ये मी काढून घेतलेले आहे हे पीठ बघा। तर आपल्याला हे 5 मिनिटं हे पीठ असं झाकून ठेवायचे, म्हणजे छान भिजलं जातं। त्यानंतर आपल्याला परत खोलून बघायचे बघा, छान भिजलंय आपलं पीठ हे। तर हे साईडला ठेवून इथे मी पोळपाट घेतलेलं आहे बघा। तर आपल्याला काय करायचं, आता एक भाकरीचा जेवढा उंडा लागतो त्या पद्धतीने आपल्याला एक उंडा करून घ्यायचा आहे बघा। असं तुम्ही छोटा पण उंडा घेऊ शकता किंवा मोठा पण घेऊ शकता, असं काही नाही। हातावर छान तो गोल असा करून घ्यायचा आहे आणि थोडंसं पीठ आपल्याला खाली लावून घ्यायचे बघा पोळपाटाला। थोडं वरून लावायचे आणि ही भाकरी अशा हाताने न थापता आपल्याला लाटण्यानेच लाटून घ्यायची। पण मैत्रिणींनो, मी ट्राय केलं होतं प्लास्टिकची पिशवी वरून ठेवून, म्हटलं होतंय का, कारण हे ह्याच्यात शाबूचे तांदूळ आहेत ना, ते हे चिरल्या जातं भाकरी। तर असं करून बघितलं होतं पण ह्याने काही व्यवस्थित होत नव्हतं, त्याच्यामुळे मी पिशवी काढून टाकली आणि हलक्या हाताने लाटून घेतलेली आहे बघा मी ही पोळी भाकरीची।
आणि हलक्या हातानेच लाटायचे म्हणजे तुटणार नाही। पाहू शकता अशा पद्धतीने हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायची आपल्याला ही भाकरी। मैत्रिणींनो, खायला खूप टेस्टी लागते। तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ते। पाहू शकता अशा पद्धतीने हलक्या हाताने लाटली ना तर भाकरी छान होती बघा। जेवढी आपल्याला जाड पातळ करायची तेवढी तुम्ही तुमच्या अंदाजे करू शकता। ते इथे तवा ठेवलेला आहे, तवा आपला गरम झालेला आहे मैत्रिणींनो। तर त्याच्यामध्ये मी आता एक भाकरी ही टाकून देते। तर भाकरीला आपण आता पाणी लावून घेऊया बघा वरून। थोडं थोडं पाणी लावून घ्यायचे आपण। आणि त्यानंतर भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची बघा। खूप छान होतात मैत्रिणींनो ह्याच्या भाकरी, तुम्ही करून बघा आणि टेस्ट ते एकदम भारी लागती। कसं खिचडी खाऊन पण कंटाळा येतो ना, खिचडी वडे, आणि ही भाकरी बनवली तर पोट पण भरतं। ह्याच्याबरोबर तुम्ही भाजी बटाट्याची करू शकता किंवा भेंडीची चालती, भोपळा करू शकता। तर छान आपली भाकरी बघा भाजली आहे मस्त। तर ही काढून घेऊया आपण। आणि अशाच पद्धतीने दुसरी पण भाकरी आपल्या तव्यावर सोडून द्यायची बघा। मस्त गोल गरगरीत पातळ भाकरी होतात मैत्रिणींनो। जसं आपण ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी करतो त्याप्रमाणेच ही पण भाकर अशीच करायची आपल्याला। पाणी वरती थोडं सुकलं ना त्यानंतर भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची। पाहू शकता खालची साईड आपली छान भाजल्या गेलेली आहे। तर आपण दुसरी पण साईड मस्त भाजून घ्यायची बघा। छान भाकरी आपली फुगली आहे मस्त। भाकरी छान भाजलेली आहे तर काढून घेऊया आपण। त्यानंतर दुसरी भाकरी टाकून घेऊया। मैत्रिणींनो, पटापट भाकरी होतात बघा, टाइम लागत नाही बिलकुल पण। आणि खूप छान टेस्ट येते ह्या भाकरीची, वेगळीच म्हणजे चव येते। एक भाकरी खासन तिथं दोन भाकरी खासन एवढी मस्त टेस्ट येते या भाकरींना। ती भाकरी आपण आता पलटी करून घ्यायची बघा। सगळीकडून चांगली भाजून घ्यायची मस्त। कच्चे ठेवू नका, म्हणजे कसं सगळीकडून भाजली ना तर खायला पण चांगलं, आणि कच्ची जर राहिली तर पोटाला त्रास होतो। त्यामुळे आपल्याला सगळीकडून भाकरी छान भाजून घ्यायची। तर पाहू शकता मैत्रिणींनो, छान भाकरी आपली भाजली गेलेली आहे तर काढून घ्यायची आपल्याला। त्याच पद्धतीने दुसरी पण आपण टाकून घेऊया तव्यावर आता। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो। छान असं पाणी लावून घ्यायचं भाकरीला। त्यानंतर भाकरी पलटी करून घ्यायची आता।
मैत्रिणींनो, कोणाला ही माझी रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. आवडले तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा. तर पाहू शकता मस्त आपल्या भाकरी ह्या झालेल्या आहेत आणि मऊ लुसलुशीत झाल्यात, कडक बिलकुल पण झाल्या नाही आहेत. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो.